कोकणामध्ये मान्सून दाखल झाला, मात्र गेल्या काही दिवसापासून कोकणातला मान्सून गायब झालेला आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मला सांगा, नमस्कार. मान्सूनचं आगमन झालं, मात्र आता मान्सून गायब झालेला आहे. त्यामुळे कोकणातल्या भात पिकावर नेमका काय परिणाम होईल? नमस्कार. सर्वप्रथम आपण जर पूर्ण कोकणाचा विचार केला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जे हे दोन जिल्हे आहेत, हे दक्षिण कोकण किनारपट्टी या विभागात मोडले जातात आणि रायगड, ठाणे आणि पालघर जिल्हा हे उत्तर कोकण किनारपट्टीमध्ये मोडले जातात. याच्यामध्ये प्रामुख्याने जर मोसमी पावसाची सुरुवात जर पाहिली आपण तर 6-7 जूनच्या दरम्यान झाली आणि ही सुरुवात जी आहे ही सुरुवातीला आपण पाहिलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाला, जो आपल्याला रोपवाटिकेसाठी आवश्यक असतो. त्याप्रमाणे तिथे काही प्रमाणात भात रोपवाटिका सुद्धा पेरणी झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी भात रोपवाटिकेची पेरणी झालेली आहे. परंतु आता एक मागील 4 दिवसापासून आपण पाहत आहोत, मोसमी पाऊस जो आहे हा कुठेतरी आता म्हणजे थांबलेला आहे. त्याचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे. आणि आजच आमची प्रादेशिक हवामान केंद्र जे आहे त्यांच्यासोबत बैठक झाली. त्याच्यामध्ये त्यांनी इथून पुढील 5 दिवसासाठी जो काही त्यांनी फोरकास्ट जो दिलेला आहे त्याच्यामध्ये मोसमी पावसाचा वेग मंदावलेला आहे असं सांगितलेलं आहे आणि पुढील 5 दिवस थोडा पाऊस कमी पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवण्यात आलेली आहे. सर, पहिल्याच पावसामध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या जिल्ह्यातल्या भातपीक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र या पेरणीवरती आता पाऊस थांबल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो? बरोबर आहे. सुरुवातीच्या काळात काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ज्यांनी सुरुवातीच्या काळात पेरणी केलेली आहे आणि ती वरकत जमिनीवरती भात रोपवाटिका असेल आणि रोप समजा बऱ्यापैकी एक 15 दिवसाचं झालं असेल तर 15 दिवसांनी बरेच शेतकरी रोप चांगलं वाढावं म्हणून खतं देतात. तर अशा वेळी त्यांनी पाण्याची सुविधा असेल तरच खतं द्यावी, सिंचनाची सुविधा असेल तरच खतं द्यावी, किंवा जमिनीमध्ये बऱ्यापैकी ओलावा असेल आणि पाऊस झाला असेल त्या ठिकाणी तरच खत द्यावं. अन्यथा त्यांनी सद्यस्थितीत भात रोपवाटिकेला कुठल्याही प्रकारचं पुढील वाढीसाठी खत देऊ नये. त्याचप्रमाणे अशा पद्धतीच्या जर रोपवाटिका असतील जी पूर्वीच पेरणी झालेली असेल 15 दिवसापूर्वी, तर पाऊस होणार नाही. त्यामुळे त्यांनी भात रोपवाटिकेमध्ये तण नियंत्रण करणं हे गरजेचं आहे. सर, वातावरण बदललेलं आहे. या वातावरण बदलाचा परिणाम इथल्या पिकावरती नेमका किती होईल आणि भविष्यामध्ये जे मान्सून आहे ते कधीपर्यंत सक्रिय होऊ शकेल? ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर बदलत्या हवामानाचा परिणाम जर पाहिलं तर आपल्या कोकणामध्ये भात हे प्रमुख पीक आहे आणि आपल्या कोकणामध्ये बघितलं तर जमिनीचा जो आपल्या लागवडीचा प्रकार आहे तो पाणथळमध्ये आपण भात लागवड करतो. त्यामध्ये आपण वरकत जमिनीमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात भात लागवड करतो. तर पाणथळ जमिनीमध्ये बऱ्याचपैकी ओलावा हा शेवटपर्यंत राहतो. त्यामुळे जरी पाऊस उशिरा सुरू झाला तरी पाणथळ जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण टिकून राहिल्यामुळे ज्या महान जाती आहेत त्या थोड्या उशिरा लागवड होईल, परंतु त्याला काही धोका पोचणार नाही. परंतु ज्या हळव्या जाती आहेत आता सुरुवातीच्या काळात आणि तो जर पाऊस पडला नाही तर त्याच्यावर थोडाफार आपण जिथे सिंचनाची सुविधा आहे तिथं आपण त्यांना पाणी देणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्यांची वाढ खुंटणार नाही किंवा नुकतेच जे पेरलेलं आहे रोप त्याचा जो अंकुर असतात ते दगावणार नाही, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितलं की रोपाची कशी काळजी घ्यावी, परंतु पुढील काही दिवस मान्सून सक्रिय होणार नाही. शेतकऱ्यांना काय आव्हान कराल आपण, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही त्यांच्यासाठी काय आव्हान असेल? आता ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही, आजच्या आमच्या ज्या काय मीटिंग झाली त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की 17-18 नंतर हा थोडा मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. तर आमच्या जी काही आमचा कृषी सल्ला जातो त्याच्यामध्ये आम्ही भात पेरणी जी रोपवाटिका आहे ती थोडे दिवस थांबण्यास आम्ही सांगितलेलं आहे, की 3-4 दिवस थांबून मगच रोपवाटिका ती भाताची आहे ज्यांची पेरलेली नाही त्यांनी थोडं थांबणं गरजेचं आहे आणि एक 4-5 दिवसानंतर त्यांनी भात रोपवाटिकेची पेरणी करणं आवश्यक आहे. सर, गेल्या वर्षी 20 मे नंतर मान्सून सक्रिय झाला होता, मात्र यावर्षी कालावधी लांबलेला आहे. त्यामुळे या वर्षीच्या उत्पन्नावरती नेमका काय परिणाम होईल? भात पिकावरती जर आपल्या पर्जन्यमानाचा जो परिणाम बघितला किंवा टोटल उत्पन्नावर परिणाम बघितला तर सद्यस्थितीत आपण उत्पन्नावरती परिणाम कितपत होईल याचं सांगता येणार नाही. परंतु भात रोप वाटिका तयार झाल्यानंतर
त्याची पुनर्लागवड आणि त्यानंतरचा जो कालावधी आहे त्याचं पावसाचं जे डिस्ट्रीब्युशन आपण म्हणतो हे फार महत्वाचं आहे. ते साधारण आपल्याला एक सप्टेंबर, जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर ह्या कालावधीतलं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. हा भात पिकावरती मोठ्या प्रमाणावर परिणामकारक ठरेल असं मला वाटतं. सर, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पाऊस पडला, मान्सून दाखल झाला, शेतकऱ्यांनी पेरणी केली, परंतु नेमका आता याचा किती परिणाम होणार आहे? कारण मान्सून गायब झालेला आहे, त्याचा परिणाम किती होणार आहे आपल्या कोकणातल्या भात शेतीवर? कोकणातल्या भात शेतीवर त्याचा परिणाम आपण पाहिलं तर त्याचा परिणाम असा होईल की सगळ्यांची जी लागवड जी आहे, कारण याच्यामध्ये योग्य वयामध्ये त्याची पुनर्लागवड होणं गरजेचं असतं. आणि सुरुवातीच्या काळात जर लोकांनी पेरणी केली असेल, कारण बऱ्याच वेळा आपण हवामानाचा अंदाज घेऊन आपण वेळोवेळी भारतीय हवामान विभागामार्फत आलेल्या सूचनांनुसार आपण शेती सल्ला देतो, त्यामध्ये कधी पेरणी करावी असं सांगतो. याच्यामध्ये जर काही लोकांनी सुरुवातीला पेरणी केली असेल आणि ते रोप आता तयार असेल आणि जर पाऊस थोडा लांबला तर ते रोप ओव्हर एज म्हणजे जास्त कालावधी झाला तर थोडं त्याच्या उत्पन्नावर परिणाम होणं नाकारता येणार नाही, कारण ते रोप खूप मोठं होतं. पुनर्लागवडी करता योग्य वयाची रोपं पुनर्लागवड करणं आवश्यक आहे. सर, पाऊस थांबलेला आहे, परंतु दुबार पीक पद्धतीचं संकट आहे का? दुबार पीक पद्धतीचं संकट म्हणता येणार नाही, कारण आपल्याकडे अजून जर पाहिलं तरी 7 तारखेला आपल्या कोकणामध्ये साधारण पाऊस, मोसमी पाऊस आहे, तो मुसंडी मारतो. अजूनही कालावधी गेलेला नाही, परंतु पेरणी करताना आपल्याकडे खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे हळवा गट, निमगरवा आणि गरवा अशा 3 भात पिकाच्या ह्याच्या ज्या ह्या आहेत जाती आहेत ह्याच्यामध्ये आपण विभागलेलो आहोत. त्यानुसार आपण ती पेरणी करणं गरजेचं आहे. हे होते राजे महाडिक सर. राजे महाडिक सरांच्या सल्ल्यानुसार कोकणातल्या शेतकऱ्यांना पेरणी करण्याची घाई करू नये अशा प्रकारचा त्यांनी सल्ला दिलेला आहे. परंतु दुबार पीक पद्धतीचं जरी संकट नसलं तरी मान्सून कोकणातला लांबलेला आहे, त्यामुळे इथल्या उत्पन्नावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, रत्नागिरी.